श्री अभिजित वंजारी. प्रश्न क्रमांक 14,571. छापल्याप्रमाणे. माननीय सभापती महोदया, ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या दरम्यान सर्व पक्षाच्या लोकांनी जाहीरनाम्यामध्ये बेरोजगारी कमी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता, ज्या पद्धतीनं 2014 पासून आपल्या देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. या ठिकाणी आपल्या देशामध्ये सेंटर फॉर मॉनिटरिंग द इंडियन इकॉनॉमी या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी तशा पद्धतीचे आकडे जाहीर करतात. यावर्षीचा आकडा अत्यंत चिंताजनक आहे. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 27.1% बेरोजगारी एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. अमेरिकेच्या तुलनेमध्ये ही आकडेवारी चौपट आहेत. इतर देशाच्या तुलनेमध्ये सुद्धा भारत या बाबतीमध्ये नंबर 1 वर पोहोचलेला आहे. आणि त्यातल्या त्यात कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अनेक मोठ्या छोट्या कंपन्यांच्या सन्माननीय सदस्य महोदय. विचारतो. त्यामुळे या बाबतीमध्ये हे जे काही उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे ते नाही, तुम्ही बोलत असाल तर मला काही अडचण नाही. नाही, खाली बसून बोलताय तुम्ही, बोला, तुमचा आवाज येतो व्यवस्थित स्पीकरवर. नाही, माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे की आपल्या राज्यामध्ये नोंदणी केलेल्या बेरोजगारांची संख्या किती आहे. आपल्या राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीनं प्रत्येक आस्थापनेला ज्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक कामगार आहेत किंवा स्किल्ड वर्कर आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. असं असताना सुद्धा अनेक कंपन्यांनी अजूनपर्यंत त्या वेब पोर्टलवर नोंदणी केलेली नाही आहे. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये नोंदणी केलेल्या बेरोजगारांची संख्या किती आहे, यापैकी किती बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला आहे आणि ज्यांना रोजगार मिळाला नाही त्यांच्यासाठी शासन काय पावलं उचलणार आहे, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, माननीय सदस्याने जे प्रश्न विचारला की ते बेरोजगारची संख्या किती आहे आणि ते मूल प्रश्नामध्ये नाही आहे, तरी पण मी त्यांचे उत्तर लगेच आपल्याकडे देतो. ते 1 2 जे त्याने विचारला की ते बंधनकारक आहे तरी पण प्रायव्हेट कंपन्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत नाही, ते वस्तुस्थिती आहे. आपण 2 वेळा प्रयत्न केला, एक मोहीम पण सुरू केली होती, त्यामध्ये रजिस्ट्रेशन वाढला तरी पण अजून त्यामध्ये ते प्रायव्हेट नोकरी.com वगैरे काय कमी कंपनी आहे तिथे ते अप्रोच करतात आणि आपल्याकडे पूर्ण रजिस्ट्रेशन करून घेत नाही. आता आज जे प्रश्न उपस्थित झाला आहे त्या अनुषंगाने मी यामध्ये प्रयत्न करतो आणि ते एक विशेष मोहीम करून सर्व कंपन्यांनी हा कंपल्सरी करू की त्याने जे काही तिचे वॅकन्सी आहे ते आपले पोर्टलवर बंधनकारक त्यांच्यावर राहील आणि त्यांचे ते सूचना आपल्याकडे देणं बंधनकारक राहील. डॉक्टर रणजित पाटील. शिंदे साहेब, नाही मी देते ना, क्रमांक देते तुम्हाला. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या जी काही बेरोजगारी आहे आणि ज्या पद्धतीने सरकारने विविध शासनाच्या कार्यालयामध्ये अस्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्याचं ठरवलेलं आहे. आरोग्य खातं असेल, आता कोविडचा काळ होता त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्या सगळ्या आस्थापनेवरती कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेतात आहे आणि हे सगळे घेत असताना ह्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्याच्या मार्फत त्यांना कंत्राटं देऊन त्यांना घेत आहे. असाच आपल्याकडे राज्य शासनाकडे एक अंशकालीन पदवीधर म्हणून आपण शासनामध्ये काही वर्षाच्या आधी अंशकालीन त्यांना काम दिलं होतं पदवीधरांना आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा मध्ये बेरोजगार आहेत. सध्या आपण मागच्या काळामध्ये एक GR काढला होता ज्याच्यामध्ये ह्या स्पष्ट सूचना डिव्हिजनल कमिशनरांना दिल्या होत्या की अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने लोक घेताना अंशकालीन पदवीधरांना त्याच्यामध्ये प्राधान्याने घेतलं जावं. माझा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने GR काढला होता, कौशल्य विकास खात्याचा GR होता, अभावित आणि काल्पनिक पदं निर्माण केली गेली होती, अशा कंत्राटी पद्धतीने होत असणाऱ्या ज्या भरतीमध्ये अंशकालीन पदवीधर जे कधीतरी शासनाच्या सेवेत होते त्या लोकांना आपण पुन्हा डिव्हिजनल कमिशनरांना तशी सूचना देऊन या अंशकालीन पदवीधरांना त्या कंत्राटी पद्धतीने घेताना त्यांची पहिले प्राधान्याने विचार करायला लावणार का, हा माझा प्रश्न. सन्माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, हा मूळ प्रश्न निगडीत नाही, तरी पण ज्याने जे सूचना दिली आहे त्याची मी माहिती घेऊ आणि त्यामध्ये आपण काय करू शकता ते प्रामाणिकपणे प्रयत्न करू. सन्माननीय शशिकांत शिंदे. नाही, या ठिकाणी मंत्री महोदय उत्तर देत असताना उत्तर फिरवून देत आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, राज्य शासनाची काही धोरणं ठरलेली आहे.
राज्य शासनाची धोरणं जी ठरलेली असतील कौशल्य विकासमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये माजी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने 1,00,000 लोकांना आम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. तशा पद्धतीने या ठिकाणी आता मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं की खाजगी असलेल्या उद्योगधंद्यांना आजच्यापर्यंत आपण अशा पद्धतीने नियम लागू करू शकलो नाही. शेवटी राज्य सरकारला पॉलिसी डिसिजन घ्यायचा अधिकार आहे. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे, ज्याचा उल्लेख रणजितजी पाटील यांनी केलेला आहे की शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी करतात, तर त्या नोंदणी नुसत्या तशाच राहतात, कोणीही त्यांना बोलवत नाही. वस्तुस्थिती आहे बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. मगाशी ते म्हणले की किती बेरोजगार आहे यांची माझ्या पटलावर मी ठेवतो म्हणून. माझी स्पेसिफिक प्रश्न एवढेच आहे 2 की सध्या परिस्थितीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा ज्या जागा रिक्त आहेत त्या जागेवर आपण जी कंत्राट पद्धत किंवा टेम्पररी बेसवर अपॉइंटमेंट केलेल्या लोकांच्या जागी शासकीय जागाच्या असलेल्या ठिकाणी आपण अशा पद्धतीची भरती करणार आहात का? एक. दुसरा, आपण खाजगी कंपन्या आणि या सर्व गोष्टींच्या माध्यमातून एक पॉलिसी डिसिजन म्हणून राज्य सरकार म्हणून म्हटलं कामगार खातं बरोबर घ्या अशा पद्धतीने नियम करून या एम्प्लॉयमेंट एक म्हणजे आपल्या खात्याकडून ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना प्राधान्य देण्यासाठी पर्सेंटेज वाईज नोकरी उपलब्ध करण्यासाठी त्या जिल्ह्यात प्राधान्य देण्यासाठी नियम करणार आहे का? तिसरा प्रश्न, या बाबतीमध्ये पॉलिसी डिसिजन म्हणून सरकार काही धोरण ठरवलेलं असेल किंवा ठरवणार आहे का? सन्माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, प्रसाद लाडने हात वर केला माननीय आहे. त्यांना देते. सदस्याने इकडे जे एक देते. प्रश्न तुम्हाला देणार. विचारले त्या अनुषंगाने ते कंत्राटी पद्धतीवर जे आहे त्याने नियमित करायच्या, त्याने नियमित सेवेमध्ये घ्यायच्या, वॅकन्सी तिथे घ्यायच्या, ते एक मोठा प्रश्न आहे. तरी पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे आम्ही कामगार मंत्रीच्या बरोबर बसून त्यामध्ये काय करू शकता ते बघू. प्रश्न क्रमांक 2चा आपलं जे होता की आपण बेरोजगार आपण जे वॅकन्सी आहे सरकारी सेवामध्ये त्यामध्ये आपण काय करणार आहे, तो एक नक्की मोठा प्रश्न आहे की सरकारी कर्मचारी यांचे सरकारी सेवेमध्ये फार काही वॅकन्सीज आहे. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, नवीन सरकार आल्यानंतर त्याने घोषणा केली आहे की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही शक्य असेल तिथे आम्ही भरती करू. ते तुम्हाला एक 2-3 दिवसामध्ये तुमच्या त्या कामामध्ये गती दिसेल. आणि त्याशिवाय तुमच्या तिसरा प्रश्न होता की आपले काय तिसरा प्रश्न होता आपला? धोरण हां, काय ते सरकार त्यांनी तिसरा सांगितलं. प्रश्न होता तुमचा की ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आपला एनरोल करत नाही, तर सरकार पॉलिसीमध्ये यामध्ये काय करणार ते हे एक अतिशय चांगला प्रश्न आहे. आम्ही सरकारमध्ये 2-3 मंत्री बरोबर बसून जे काही डिपार्टमेंट कन्सर्न आहे आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सने हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी कसा करू शकतो आणि त्याने कसं आपण सांगू शकतो की तुम्ही करा आणि ते बेरोजगार आहे त्याने प्रायोरिटीवर हा पोर्टल माध्यमातून रोजगार मिळेल असा आपण प्रयत्न करू. सन्माननीय प्रसाद लाड, फक्त प्रश्न आता सगळ्यांनी थोडक्यात विचारा. आपल्याला बाकी महत्त्वाचे प्रश्न आहेत. सभापती महोदय, नाही पेक्षा बरंच जास्त बोलले ते. सभापती महोदय, उत्तरात नाही. रोजगार स्वयंरोजगार कार्यालयात बेरोजगार तरुणांची नोंदणी, नोकरीसाठी शिफारस व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केलं जातं, परंतु तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही. आणि माझी एक विनंती होती, जी विनंती मी 27/3/2018 तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिली होती, ज्या माध्यमातून जशा मजूर संस्था रजिस्टर केल्या जातात आणि मजूर संस्थांच्या मजुरांना 10 लाखापर्यंतची कामं महापालिका किंवा राज्यातील स्थापत्य सरकारी यंत्रणे माध्यमातून बिना टेंडरची दिली जातात, तशा पद्धतीत स्वयंरोजगार संस्थांना देखील ती कामं दिली जावी अशा प्रकारचं पत्र मी 2018 दिलं होतं. त्यानंतर माननीय तेव्हाच्या सहकार सचिवांनी 2019 त्याला तत्वता मान्यता देखील दिली होती, परंतु अजूनपर्यंत मागल्या 2.5 वर्षाच्या काळात ते झालेलं नाही आहे. तर माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करू इच्छितो आणि विचारू इच्छितो की काय हा विषय बेरोजगारांचा, राज्यातील लाखो बेरोजगारांचा विषय या संस्थांना परवानगी मजुरांसारखी देऊन आपण करणार का, ज्या माध्यमातून लाखो बेरोजगार जे आज रोजगार त्यांना मिळू शकेल आणि राज्यामधील बेरोजगारांना न्याय मिळेल. सन्माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदया, माननीय सदस्याने जे प्रसाद लाडजीने जे प्रश्न विचारला ते 2018 त्याने पत्र लिहिला होता.
त्यावेळी त्यांचे ऐकणारी सरकार होती. आता परत ते सरकार आली आहे. तर तुमच्या जे काही तुम्ही लिहिलं आहे ते नक्की त्याबद्दल ध्यान देईल. हे पहा, मला सगळ्या सभासदांना मी शक्य तेवढी संधी देणार आहे. मला एक थोडं दिसतंय स्पष्ट या प्रश्नाच्या उत्तरामधून की हा प्रश्न कोणाला आपण केलाय, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री, आणि त्याच वेळेला आपण कामगार विभागाशी संबंधित बरेच प्रश्न विचारताय. नाही, मी खरं भाष्य मला करायला पटत नाही, पण हा प्रश्न कंत्राटी कामगार, त्यांचे न्याय, आस्थापना, हा कामगार विभागाशी संबंधित उत्तर अपेक्षित आहे. मंत्री महोदय नवीन आहेत, पण ते सारखा तुम्हाला समजावून सांगतायत. पूर्ण ऐका. तुम्हाला अभिजितजी मंत्री आपल्याला बोलायला देणार आहे, तरी तुम्ही मी बोलत असताना सुद्धा असं करताय सारखे तुम्ही. मी सांगायचा एवढाच प्रयत्न करते की 2 विभागांची एकत्र मीटिंग जर का घेतली गेली तर तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित असलेलं धोरणात्मक उत्तर मिळेल. हे लक्षात घेऊन प्रश्न विचारा. ते तशी तुम्ही घ्यावी अशा पद्धतीने मी तुम्हाला सूचना देते, आणि मग बाकी प्रश्न विचारा आणि सारांशाने विचारा. तुमच्या भावना सगळ्यांची महत्वाची आहे, आणि तशी ती आपल्याला सरकारने उत्तर पण दिलं होतं बच्चू कडू मंत्री महोदय असताना की कंत्राटी कामगारांचं आम्ही महामंडळ करू. याच्या पूर्वी पण दिलेली आहेत उत्तर आधीच्या सरकारनी, पण आता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करा. आणि हा कौशल्य विकास डिपार्टमेंट पुरता तुम्ही प्रश्न मर्यादित ठेवा असं मला सांगायचं वाटतं. आणि अजून एक, आम्ही नेहमी एक सांगतो बरं का, की उत्तरं जी डिपार्टमेंट देतं ना, तर ती डिपार्टमेंट देत असताना थोडी सकारात्मक उत्तर दिली पाहिजेत. म्हणजे मंत्री महोदयांना प्रत्येक गोष्टीचं नाही 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 उत्तर असं डिपार्टमेंट का देतं हेच मला कळत नाही, की जेणेकरून अगदी मंत्री महोदय काहीच उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळे हा सुद्धा विषय जो आहे, तर तुम्हाला आता खडसे साहेब, दरेकर, जानकर, तर आधी जानकर विचारा. चला विचारा, प्रश्न विचारायला सांगितलं तुम्हाला. बरं, लोढा साहेब बोला. पण आपण मला प्रोटेक्शन दिला त्याबद्दल आपला धन्यवाद. आपण जे निर्देश दिला आहे त्या अनुषंगाने आम्ही कामगार मंत्रीच्या बरोबर बसून 1 महिन्याच्या आत हा मीटिंग ठेवू, आणि जे काही संबंधित सदस्य ज्याने प्रश्न उपस्थित केला त्याने सर्वांच्या मीटिंगमध्ये बोलू. समाधान झालं? जानकरांचं समाधान झालंय. खडसे साहेबांचं, दरेकरांचं समाधान झालं नाहीये. मग दरेकर बोला, मग खडसे साहेब. नाही, समाधान झालेलं आहे. सभापती महोदय, दरेकरांचं झालं की आपण सविस्तर बोला. सभापती महोदय, हा बेरोजगाराशी संबंधित विषय आहे. माझा धोरणात्मक प्रश्न आहे माननीय मंत्री महोदय. आज ठिकठिकाणी वेगवेगळ्या, जसं रणजित पाटील साहेबांनी सांगितलं, आरोग्य विभाग असेल, इतर विभाग, इथे कंत्राटी कामगार असतात, आणि त्याचं कंत्राटदाराचं कॉन्ट्रॅक्ट गेलं की जे कामगार असतात त्यांना ते बाजूला काढतात, नवीन कामगार आणतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या कामाची गॅरंटी नसते. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की या संदर्भात आपल्याला धोरण करावं लागेल. कामगार मंत्रीने आपण जी बैठक घ्याल त्या संदर्भात, की कॉन्ट्रॅक्ट बदललं तरी जे कामगार असतात त्यांना कंटिन्यू केलं पाहिजे. नाहीतर नवीन कॉन्ट्रॅक्टर आला की पगार कमी करतो, त्याचं काम कमी करतो, आणि एक त्यांना अनिश्चितता कामाची असते. त्या संदर्भात शासनाने धोरण करावं, अशा प्रकारची माझी आपल्याला या ठिकाणी विनंती राहील. आणि दुसरं स्पेसिफिक माझी आपल्याला विनंती आणि प्रश्न आहे की वेगवेगळ्या ठिकाणी कंत्राटी कामगार असतात, तर त्याचं एकंदर सगळ्या डिपार्टमेंटची एक यादी केली जावी, आणि ज्या वेळेला भरती होते त्यावेळेला कंत्राटी कामगारांना प्राधान्य आपण जर दिलं तर त्याचा उपयोग चांगला होईल. तर त्याचा एक स्टडी डाटा करून त्या संदर्भात शासनाने भूमिका घ्यावी. तशा प्रकारचं धोरण आपण करणार का? नको जोडून. माननीय सभापती महोदय, हा सरकार कष्टकार्यासाठी सरकार आहे, कामगारासाठी सरकार आहे. माननीय दरेकर साहेबने जे प्रश्न उपस्थित केला, जे आपण कामगार मंत्रीबरोबर मीटिंग ठेवू, त्यामध्ये हा प्रश्न पण घेऊ. सन्मान्य खडसे साहेब. सभापती महोदय, ते झालं की फिरून निव्वळ कामगारांपुरता प्रश्न नाही आहे विचारलेला. सेवा योजन कार्यालयामध्ये नोंदणी करणे, रिक्त पदांचे नोंदणी करणे, जे शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळण्याबाबत माझा प्रश्न असा आहे की पूर्वी सेवा योजन कार्यालयामध्ये नोंदणी होत होती. आता तुर्तास पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर सेवा योजन कारण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जवळपास बंद झाले आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून मागणी होत नाही, नोंदणी होत नाही, आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी जे उपलब्ध व्हायचे पूर्वी ते आता होत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की जे राज्यामध्ये जे बेरोजगार आहे, आतापर्यंत या बेरोजगारांना पूर्वी मानधन मिळत होतं, बेरोजगार भत्ता मिळत होता. आता तो राज्य सरकारने बेरोजगार भत्ता बंद केलेला आहे. माझा प्रश्न सरकारला असा आहे की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बंद झाल्यामुळे अन्य काही पर्यायी यंत्रणा एकतर कौशल्य विभागाच्या संदर्भामध्ये असेल का अन्य ग्रॅज्युएशन किंवा अन्य विभागामधल्या बेरोजगारांच्या संदर्भामध्ये असेल,
यामधून आपण काही नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी एखादी वेगळी संस्था उभी करणार का? आणि जे सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी आपण बेरोजगार भत्ता देत होतो, तो भत्ता परत पूर्वरत आपण किमान 5,000 रुपये महिना, 6,000 रुपये महिना असं तरी करणार आहात का? माननीय सभापती महोदय, माननीय खडसे साहेबांनी जे प्रश्न विचारला आहे त्याबद्दल जे मूल बंजारी साहेबांचा जे प्रश्न होता ते सेम प्रश्न आहे. ते आपले एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस कमी झाले, बंद झाले, ते सत्यस्थिती आहे. तरी पण कौशल्य विकास विभागाने एक पोर्टल तयार केला आहे. त्यामध्ये सर्व बेरोजगारांना रोजगार रजिस्ट्रेशन करायच्या आणि जे इन्स्टिट्यूशन्स आहे, इंडस्ट्रीज आहे, आस्थापना आहे, त्यांना पण तिथे आपली वॅकन्सी पाठवायची. हे ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे तसेच ते काम करायचा आपण प्रयत्न केला आहे. आता त्यामध्ये अजून काय चांगला करायचं आहे हे मूल प्रश्न होता त्यांच्या. त्यामध्ये आपण जे आपले जे सूचनानुसार त्यामध्ये लिहिल्याने ते की ते कायद्यानुसार तरतुदी करणे बंधनकारक आहे, पण ते करत नाही. म्हणून आम्ही सांगतो की आम्ही प्रयत्न केला, 2 वेळा मोहीम ठेवली, अजून परत मोहीम करणार आणि तुम्ही यामध्ये नक्की काही चांगला होईल. आणि तो बेरोजगार भत्ताचे जे प्रश्न आहेत ते आपण नक्की विचार केला जाईल. मी योग्य ठिकाणी प्रश्न मांडतो. श्री डावखरे, बेरोजगार भत्तासाठी माझ्याकडे मी सांगू शकत नाही. मी योग्य ठिकाणी त्यावेळी जे काही वस्तुस्थिती आहे ते त्याने सांगू. ते माझ्याकडे ते सब्जेक्ट नाही आहे. तर आपले सिनियर मिनिस्टर राहिले, तुम्हाला माहिती आहे. बेरोजगार भत्ताच्या कौशल्य विकासमध्ये या प्रश्नाचे काही संबंध नाही. हो ना, हा प्रश्नाकडे बेरोजगार भत्ताचा काही संबंध नाही. तुम्ही वेगळा प्रश्न उपस्थित करू शकता. श्री निरंजन डावखरे, शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळण्यासंदर्भातल्या या प्रश्नामध्ये फक्त मंत्री महोदय एकच याच्यामध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे. माझा प्रश्न होऊन द्या ना. शिंदे साहेब बोलू द्या. एक मिनिट, लोढा साहेब, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंट पुरतं आहे तेवढं सांगा. मी प्रामाणिकपणे एक मिनिट त्यांचं ऐका पूर्ण. एक मिनिट शिंदे साहेब, मी काय आम्ही विचार करू सांगितलं सांगितलं हा ह्या प्रश्नाचा त्याचा काय संबंध नाही. तुम्ही प्रश्न उपस्थित केला, मी विचार करू, ते काय माहिती घेऊ आणि त्या तुमच्या समोर ठेवू माहिती. ते महोदय म्हणताय मुळामध्ये या संदर्भात की शासनाने नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळण्याबाबत तुमची हेडलाईन आहे, याच्यामध्ये संदर्भ कसा नाही आहे? बेरोजगार ते रोजगारचा प्रश्न आहे, रोजगार भत्ताचा प्रश्न नाही. मी सांगितलं ना, मी त्याची माहिती घेऊन तुमच्याकडे ठेवू ना. माहिती मी कधी नकाळला. डावखरे, सभापती महोदय, आता अजून प्रश्नाला फाटे फोडू नका. माझा सारांशाने मंत्री घ्या महोदयांना चला. अतिशय स्पेसिफिक प्रश्न आहे की या शासनाकडे ज्या नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवण्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये जनगणनेचं काम आपण शिक्षकांवर अतिरिक्त बोजा म्हणून सातत्याने लादला जातो. त्या कामामध्ये या बेरोजगारांना आपण इन्व्हॉल्व्ह करून घेणार का? या संदर्भातली कुठली पॉलिसी शासन विचार करणार का? माननीय सभापती महोदय, एक तो मी नवीन प्लेयर आहे. ओपनिंगमध्ये मला उभा केला, तरी पण 1 वर 1 12 बाउन्सर टाकले. आता तरी थांबा, त्या प्रश्नाच्या यामध्ये काही संबंध नाही. वंजारी, शेवटचा प्रश्न आता. चला. सभापति महोदय, अब जुम्मा 4 दिन की आपकी सरकार है, इसलिए मैं भी ज्यादा आपको इस पे नहीं लाता हूँ, पण त्याला आणखी सिम्प्लिफाय करतो मी. फक्त माझा प्रश्न आहे तो कंत्राटी पद्धतीवर, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर हा प्रश्नच नाही आहे. कामगार विभागाचा संबंधच नाही आहे. हा प्रश्न स्पेसिफिक कौशल्य विकास विभाग आणि फक्त सामान्य प्रशासन याच्याशी अपेक्षित आहे. प्रश्न असा आहे की राज्यामध्ये खाजगी असो किंवा शासकीय असो, ज्या काही आस्थापना आहेत, ज्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, त्या ठिकाणी त्या सगळ्या आस्थापनांना आपल्या कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून राज्यातली जे काही बेरोजगार आहेत ते त्या पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात, ज्याचं जसं क्वालिफिकेशन असेल तसं. तर ते करत नसल्याने आपण त्याच्यावर काय उपाययोजना करणार आहे हा प्रश्न आहे. आणि तोपर्यंत रोजगार देण्यापर्यंत त्या ठिकाणी बेरोजगार भत्ता आपण देणार का हा प्रश्न आहे. माननीय सभापती महोदय, माननीय बंजारी साहेबने जे प्रश्न उपस्थित केला ते मी मनापासून मी पूर्वी पण डिपार्टमेंटकडे बसलो होतो ना. हा पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन वाढला पाहिजे
ज्यांचे काय पुढचा प्रश्न घेऊ द्या ना रोजगारची आता. संधी मंत्री उपलब्ध महोदय आहे मगापासून बसलेत 20 मिनिटं एक प्रश्न चाललाय, बाकीचे प्रश्न नको का ते घ्यायला? मी हा. आता परत हे जे काय आपण मिटिंग बंजारीचं आपण ठेवणार आहे त्या मीटिंगमध्ये आपल्याला सर्व डेटा देऊन आमची काय उपाययोजना आहे, कसा ते रजिस्ट्रेशन वाढले, कसा ते आस्थापना आपण कंपल्सरी करू की तुम्ही तिथे आपल्याकडे वॅकन्सी तिथे रजिस्टर करा, हे 1 महिन्यात आत ते मीटिंग होईल, त्यामध्ये मी ठेवू. आणि बेरोजगार भत्ताचा प्रश्न वेगळा आहे, आता मी सांगू शकत नाही. आता मी पुढचा प्रश्न पुकारते आणि माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेले सगळ्यांना की कामगार विभाग आणि आम्ही 1 महिन्यात बैठक घेऊ. त्या बैठकीच्या मध्ये तुम्हाला असं वाटलं की रोजगार भत्ता या विषयाशी संबंधित असणारं जे स्पेसिफिक डिपार्टमेंट असेल त्यांनाही बोलवा आणि त्या बैठकीच्या नंतर काहीतरी पुढच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत धोरणात्मक निर्णय कसा होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करा. सुरेशजी खाडे, आपणही सभागृहात आहात, सर्व चर्चा ऐकलेली आहे असं मला वाटतं आणि तुम्ही नवीन आहे वगैरे असं काय वाटून घेऊ नका. तुम्ही भरपूर बोललेले आहात आणि त्याच्यामध्ये त्यांना जेवढं वाटलं होतं त्याच्यापैकी त्यांचं समाधान झालं नाहीये, पण बैठक घेऊन त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करा आपण.